मित्रांनो, जिल्हा सत्र न्यायालय कनिष्ठ लिपिक या पदासाठी टायपिंगची परीक्षा होणार आहे. तर आशा करतो तुमच्या सर्वांची तयारी संपूर्ण चांगल्या पद्धतीनं झालेली असेल आणि तुम्हाला आता तुमचं जे काय मराठी टायपिंग आहे 300 शब्द तुम्हाला टाईप करायचे, त्यामध्ये तुमच्या जास्तीत जास्त 20 चुका होत असतील आशा करतो. तसेच इंग्रजी टायपिंगसाठी सुद्धा 15 चुका 10 चुका होत असतील तर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी पक्कं होणार आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच बरेच विद्यार्थी प्रश्न करत होते, कमेंट्स करत होते आणि व्हॉट्सअप नंबरवर मेसेज देखील करत होते की जिल्हा सत्र न्यायालय यामध्ये आपल्याला टायपिंगसाठी किती वेळ शिल्लक राहिलेला आहे. तर त्यासाठीच खास व्हिडिओ मी तयार केलेला आहे आणि वेळ किती राहिलेला आहे आणि राहिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे संपूर्ण मार्गदर्शन मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला करणार आहे. तर पहा मित्रांनो, सुरुवातीला जर आपण विचार केला जिल्हा सत्र न्यायालय कनिष्ठ लिपिक या पदाचा जर आपण विचार केला टायपिंगसाठी, तर तुम्हाला मराठी टायपिंग आणि इंग्रजी टायपिंग त्या ठिकाणी करावी लागणार आहे. म्हणजेच जी काय मराठी टायपिंग आहे 330ची स्पीड असली पाहिजे आणि इंग्रजीची 40ची स्पीड असली पाहिजे. तर मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आता जे काय मी तुम्हाला माहिती सांगणार आहे, तर पहा तुमचं जे काय अपडेट आहे, आपल्याला माहीत आहे शिपाई या पदाच्या अपडेटसाठी त्यांनी सुरुवातीला काय केलं होतं, प्रोसेससाठी तुम्हाला जे काय हॉल तिकीट आहे ते कन्फर्मेशनसाठी तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म टाकला होता त्या ठिकाणी बोललेलं होतं. तसंच आता जर आपण विचार केला शिपाई या पदाच्या प्रोसेसचा, तर कदाचित त्याच पद्धतीनं जे काय लिपिक आहे त्या लिपिक जेवढे काय विद्यार्थी पात्र आहेत टायपिंग परीक्षेसाठी त्यांनी काय करतील, हॉल तिकीट चेक करण्यासाठी बोलवतील. तर ही जी काय तुमची प्रोसेस आहे कदाचित 23 तारखेपासून सुरू होणार आहे. येणाऱ्या कितीपासून, 23 तारखेपासून. म्हणजेच 23 तारखेला तुमचं जे काय वेबसाईटवर अपडेट आहे की कशा पद्धतीनं प्रोसेस होणार आहे, ती सर्व प्रोसेस आपल्याला 23 तारखेला अपडेट समजेल आणि त्यापासून पुढे 5 दिवसामध्ये तुम्हाला सेंटरवर बोलवण्यात येईल आणि तुमचं हॉल तिकीट व्हेरिफिकेशन करण्यात येईल. आणि त्याच्यानंतर पुढच्या 2 दिवसामध्ये तुमची पुढून काय होऊ शकते, टायपिंगला सुरुवात होऊ शकते. म्हणजेच तुमच्याजवळ किती दिवस शिल्लक आहेत. आज तारीख आहे पहा, 15 तारीख आहे आणि 23 तारखेला तुमचं शेड्यूल येण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे. ऑफिशियल नाही, परंतु माहिती ऑफिशियल नाही अजून समजलेली नाही, परंतु दाट शक्यता आहे मित्रांनो. 23 तारखेला तुमचं शेड्यूल येईल आणि त्याच्यानंतर पुढे राहिलेल्या 8 ते 10 दिवसामध्ये तुमची प्रोसेसला सुरुवात होईल. म्हणजे 23 तारखेपासूनच पूर्ण प्रोसेस आपल्याला कळेल. 4-5 दिवसामध्ये सेंटरला बोलवतील, हॉल तिकीट वगैरे चेक करतील आणि लागलीच टायपिंगचं डेट वगैरे आपल्याला कळून जाईल आणि टायपिंगला सुरुवात होईल. तर जास्तीत जास्त तुमच्याजवळ किती दिवस शिल्लक आहेत, तर विचार केला तर आज आहे 15 तारीख, तर 8 ते 10 दिवस तुमच्याजवळ शिल्लक आहेत. कशासाठी, व्यवस्थित टायपिंग करण्यासाठी. आता महत्त्वाचा मुद्दा, ह्या 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. किती दिवस आहे तुमच्याकडं, फक्त 8 ते 10 दिवसच आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर पहा मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, आता मराठी वेळ लावून तुम्हाला टायपिंग करायची आहे. वेळ 10 मिनिटाचा वेळ लावायचा आहे आणि ऑफलाईन टायपिंग तुम्हाला करायची आहे. आणि दुसरी गोष्ट, ऑफलाईन करत असताना जी काही तुमची प्रिंट आहे, तुम्ही 300 शब्द टाईप केलेले असतील तर ते काय करायचं आहे, पूर्ण प्रिंट काढायची आणि स्वतः शब्द टू शब्द तुम्हाला काय करायचे, स्वतः चेक करायचे की तुमच्या चुका किती होत आहेत. आणि यामध्ये तुमच्या जास्तीत जास्त चुका मित्रांनो 20 झाल्या पाहिजे. इंग्लिशमध्ये 20 आणि मराठीमध्ये 20 झाल्या पाहिजे. असं का सांगत आहे मी, तर पहा, असं यामुळे सांगत आहे, तुमचं जर तुम्हाला सिलेक्शन व्हायचं असेल तर तुम्हाला ॲक्युरेसी आणि वेळेमध्ये पॅसेज कव्हर होणं या 2 गोष्टी तुम्हाला ठेवाव्याच लागणार आहेत 100%. कारण का, बरेच विद्यार्थी म्हणतात एवढे कुठे मार्क मिळत असतात का, कमी जरी घेतलं 5 जरी झालं तर मी क्वालिफाय होऊ शकतो, परंतु कुठपर्यंत होऊ शकता तुम्ही, तर पहा, सुरुवातीला मुलं काढवायची असतात, त्यांना स्टेप असते 3 स्टेप. सुरुवातीला टायपिंगमध्ये जरी तुम्हाला मार्क कमी पडले आणि विद्यार्थी जर मिळत नसतील तर तुम्हाला क्वालिफाय करता इंग्रजी टायपिंगसाठी. इंग्रजीमध्ये अजून तुम्हाला कमी मार्क असले तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी काय करतात, क्वालिफाय करतात. परंतु इंटरव्ह्यूमधून बाद होण्याची दाट काय 99% शक्यता असते. ज्या विद्यार्थ्याला टायपिंगमध्ये चांगले मार्क असतील त्यालाच ते प्राधान्य देतील ना, तुमचा विचार कशाला करतील. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जर फिक्स सिलेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला मराठी टायपिंगमध्ये 18च्या पुढे तुम्हाला मार्क घ्यावे लागणार आहेत. म्हणजे 17, 18, 19, 20 या रेंजमध्ये तुम्हाला मार्क असले पाहिजे आणि इंग्रजीला सुद्धा 30 तुमची रेंज असली पाहिजे. तर तुमचा 100% विचार केला जाऊ शकतो. आणि जर तुम्हाला कमी मार्क असतील तर अशा वेळेस मात्र इंटरव्ह्यूमधून बाद होण्याची दाट शक्यता असते. बरेच विद्यार्थी म्हणतात मला मार्क चांगले होते, मी पात्र झालो टायपिंगसाठी, मराठीसाठी पात्र झालो, इंग्लिशसाठी पात्र झालो आणि इंटरव्ह्यूमध्ये मला काढून टाकले, पैसे चालले. अशा प्रकारचे ब्लेम विद्यार्थी करत असतात. परंतु त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात की तुम्हाला ठीक आहे पात्र केलं, परंतु तुमचा विचार का करतील ते, कारण तुमच्यापेक्षा
टायपिंगमध्ये जास्त घेणारे विद्यार्थी त्यांना ऑलरेडी मिळालेला असेल तर तुमचा विचार कशाला करतील. तुम्हाला फक्त स्पर्धा वाढवण्यासाठी काय करतात ते इंटरव्ह्यूपर्यंत घेऊन येतात, कसं तरी गाडी ढकलत, जर विद्यार्थी मिळत नसतील तर. मग तुमच्यापेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी त्यांना मिळत आहे, तर मग तुमचा विचार कशाला करतील. फक्त स्पर्धा वाढवण्यासाठी तुम्हाला कसं तरी ढकलपास म्हणतात तसं नेतात इंटरव्ह्यूपर्यंत, आणि इंटरव्ह्यूच्या नंतर तुम्हाला काय करतात, बाद करून टाकतात. त्याच्यामुळं खोटी मेहनत कधीही करायची नाही मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. खोटी मेहनत जर तुम्ही करत असाल स्वतःला फसवून, तर मग काय भेटणार आहे, काहीच भेटत नाही. त्याच्यामुळं थोडंसं परेशानी झाली, काय हरकत नाही, परंतु तुम्हाला ॲक्युरेसी सिलेक्शन घेण्यासाठी चांगली आणावीच लागणार आहे. आणि हे त्रिकालबाधी वाक्य सत्य आहे, कारण सध्या स्पर्धा भरमसाठ वाढलेली आहे. आणि तुम्ही जर सेंटर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही सेंटरला जाऊन बघा मित्रांनो. कीबोर्डचं कसं कीबोर्ड ते फुटेपर्यंत टाईप करायला येत, म्हणून एवढं खुंकार टायपिंग करायला येत ना, तर तुम्हाला त्यावेळेस लक्षात येईल की विद्यार्थी किती पुढं आपल्याला गेलेले आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला देखील असं साधं घेऊन जमणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं पॅसेज जर घरी तुमचं किती मिनिटात होत असेल, 10 मिनिटात होत असेल ना मित्रांनो, तर ओरिजिनल तिथं तुम्हाला 15 मिनिटं लागू शकतात. कुठं, टायपिंग सेंटरला. कारण की तुम्हाला त्या ठिकाणी घरचं वातावरण नसते, ते वातावरण तुम्हाला हँडल करावे लागणार आहे. त्या ठिकाणचं संपूर्ण मुलं असतात भरपूर, त्याच्यानंतर जज साहेब असतात, त्याच्यानंतर पोलीस असतात. ते वातावरणच एकदम संपूर्ण चेंज होऊन गेलेलं असतं. मग त्या वातावरणाशी तुम्हाला जुळून, आणि टायपिंगचं तुम्हाला ऑलरेडी मी मार्गदर्शन केलेलं आहे व्हिडिओमध्ये, तुमच्या माइंडचा जेवढं तुमचं माइंड शार्प आणि सायलेंट राहील, भटकणार नाही, तेवढे तुमची ॲक्युरेसी जास्त येईल. त्याच्यामुळं तुम्हाला तिथं ते एक तुमचं महत्त्वाचं कार्य आहे, तुमच्या माइंडला तुम्हाला शार्प ठेवावं लागणार आहे टायपिंगसाठी. त्याच्यामुळं आता जेवढी जास्त तुम्ही मेहनत करता तेवढे तुम्हाला मार्क चांगले मिळतील, आणि तुमचं सिलेक्शन होण्यापासून कोणी थांबू शकणार नाही. त्याच्यामुळं एक वाक्य लिहून घ्या, लक्षात ठेवा की तुमचं सिलेक्शन व्हायचं असेल तर तुम्हाला 17+ ते 18+ मार्क घ्यावे लागतील. हे कुणासाठी आहे, ज्या विद्यार्थ्याला समजा जास्त मार्क आहेत ना लेखी परीक्षेमध्ये, त्यांच्यासाठी नाही. उदाहरणार्थ काय काय विद्यार्थ्याला 35 मार्क आहेत, 36 मार्क आहेत, तर अशा विद्यार्थ्यांनी नॉर्मली पासिंग पुरती जरी घेतले तरी ते पास होऊ शकतात, त्यांना घेऊ शकतात. परंतु काही विद्यार्थ्यांचा कट ऑफ वर बसले, 23 मार्क आहे, 24 मार्क, 25 मार्क, अशा व्यक्तींना समोर जाण्यासाठी काय करावं लागणार आहेत, एक मार्ग त्यांच्यासोबत आहे की ते म्हणजे टायपिंगमध्ये चांगले मार्क घेणे आणि आपलं सिलेक्शन पक्कं करणे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला मित्रांनो तुम्ही तयारी करा आणि 100% लागून जा. आणि याची प्रोसेस देखील फास्ट होणार आहे. हे संपूर्ण प्रोसेस झाली, टायपिंग वगैरे झाली की लागलीच महिन्याभरामध्ये तुम्हाला ऑर्डर मिळणार आहेत, विषय संपला. त्याच्यामुळं तुम्हाला सगळं कार्य सोडून आता रात्रंदिवस राहिलेले दिवस आहेत, तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये तुमची टायपिंगला सुरुवात होईल. त्या दृष्टिकोनातून वेळापत्रक तयार करून तुम्ही टायपिंगला प्रॅक्टिसला सुरुवात करा. आणि जर व्हिडिओ पाहतच असतील तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारचे अपडेट घेण्यासाठी टेलिग्राम चॅनल लिंक दिलेली आहे, त्या लिंकला तुम्ही जाऊन आपलं चॅनल ते सबस्क्राईब करा.